नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी R.V. गुजर सर आपले सर्वांचे व्हिडिओ क्रमांक 1 मध्ये स्वागत करतो। आपण सर्वजण कोविडच्या काळात घरी आहात। या काळात आपला अभ्यास सुरू राहावा या उद्देशाने मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास देत आहे। यापूर्वी मी आपणाला काही PDF फाइल्स पाठवलेल्या आहेत। त्या फाईलवर आधारितच हा व्हिडिओ आहे। त्यामुळे तुम्हाला त्या नोट्स समजण्यासाठी मदत होईल। मग हा व्हिडिओ पाहत असताना तुम्ही ती PDF फाईल उघडून ठेवायची आहे समोर आणि मग आपण हा व्हिडिओ पाहायचा आहे। याच्या सोबतच मी तुम्हाला एक Google फॉर्म पण पाठवत आहे। त्या Google फॉर्म मध्ये काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेले असतील, त्याची उत्तरे पण तिथेच असतील। त्या उत्तरामधील अचूक उत्तर निवडायचं आणि तो फॉर्म माझ्याकडे सबमिट करायचा, जेणेकरून आपण जे काही सोडवलेली प्रश्नपत्रिका असणार आहे त्याच्यावरती मी मार्क्स देऊन किंवा तुम्हाला मिळालेले मार्क्स याची नोंद माझ्याकडे ठेवित आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 12वी ॲनिमल हजबंड्री आणि डेअरी टेक्नॉलॉजी या विषयाअंतर्गत पेपर 2, ज्या पेपरचं नाव आहे दूध प्रक्रिया, बोर्डाचा कोड आहे MB, यामधील आज आपण पाठ क्रमांक 1 या विषयीचा अभ्यास करणार आहोत। या पाठाचं नाव आहे डेअरी प्लांट ॲक्सेसरीज। आता डेअरी प्लांट ॲक्सेसरीज व मेटल असं हे नाव जरी असलं तरी सुरुवातीला आपण डेअरी प्लांट ॲक्सेसरीज बद्दल माहिती पाहणार आहोत। आता या नावाचा जरासा आपण थोडा विचार करूया। या नावामध्ये प्रथम अक्षर आहे डेअरी। डेअरी म्हणजे दूध आणि त्या संबंधीची माहिती। दुसरा शब्द आहे प्लांट। आता प्लांट या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये पाहायचा म्हटलं तर तो यंत्रसंच असा होतो। मग आता यंत्रसंच असा तो अर्थ आहे, म्हणजे दुग्ध व्यवसायासाठी जी काही उपकरणं लागतात त्या उपकरणांची माहिती आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहे। आणि ती उपकरणं तसंच त्या उपकरणांच्या सोबत जे काही सुटे भाग म्हणजेच त्याच्या ॲक्सेसरीज लागणार आहेत त्याचीही माहिती आपण याच्यामध्ये थोडी बघणार आहोत। तिसरा शब्द आहे मेटल। आता मेटल म्हणजे मराठीमध्ये आपण धातू म्हणतो। तर या धातूपासून कारण कुठलाही उपकरण किंवा सुटा भाग बनवायचा म्हटलं तर त्यासाठी आपल्याला धातूची नितांत गरज पडते। कोणतेही उपकरण तयार करण्यासाठी धातूची गरज आहे, सुट्या भागांसाठी पण धातूचीच गरज आहे। मग डेअरी उपकरण तयार करण्यासाठी नेमका धातू कोणता निवडावा याची माहिती आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे किंवा आपण करून घेणार आहोत। मग याच्यामध्ये आपण प्रथमतः जी माहिती घेणार आहोत ते म्हणजे पंप। कारण ॲक्सेसरीज मध्ये पहिला मुद्दा असणार आहे तुमच्या अभ्यासासाठी, तो म्हणजे पंप। मग आता पंप म्हणजे थोडक्यात आपल्या घरी आपण पाण्यासाठी वापरतो मोटार। आता या मोटारमध्ये 2 भाग असतात। एक भाग असतो तो म्हणजे पाणी खेचणारा आणि पाणी फेकणारा भाग, त्याला आपण पंप म्हणतो। आणि दुसरा भाग असतो ते म्हणजे मोटार। तर इथं आपण दुधाच्या संपर्कात येणारा भाग म्हणजेच पंप याची आपण माहिती घेणार आहोत। आता नेमकं पंप म्हणजे काय, तर आपल्याला खालच्या बाजूला पाण्याचा नळ असतो आणि वरच्या मजल्यावरती टाकी असते किंवा आपल्या टेरेसवरती टाकी असते।
तर त्या टाकीमध्ये पाणी चढवायचं असतं. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, मोटारचा वापर करत असतो. म्हणजे पंप म्हणजे थोडक्यात द्रवाला जो की ज्याचा की दाब कमी आहे, म्हणजे कमी दाबाचा द्रव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्त दाबाने प्रवाहित करणाऱ्या उपकरणास पंप असे म्हणतात. मग या पंपांचा वापर आपण दररोजच्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी करतो. म्हणजे पाण्याचा पंप आहे, सायकलच्या चाकामध्ये हवा भरण्यासाठी आपण पंप वापरतो. असे अनेक पंप आपण पाहत असतो. तर यामध्ये पंपाचे नेमके प्रकार किती पडतात, तर पंपाचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे अपकेंद्री पंप किंवा कमी दाब पंप. यालाच इंग्रजीमध्ये सेंट्रीफ्युगल पंप किंवा नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप. आणि दुसरा प्रकार आहे जास्त दाब पंप किंवा त्यालाच पिस्टन टाईप पंप, गिअर टाईप पंप, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट टाईप पंप असं वेगवेगळ्या नावाने संबोधल्या जातं. आता याच्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे सेंट्रीफ्युगल पंप. वरती आकृती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तो पंप आहे उच्च दाब पंप किंवा त्यालाच आपण सेंट्रीफ्युगल पंप असं म्हणतो. म्हणजे या पंपामध्ये मुख्यत्वे केंद्रोत्सारी म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स, याला मराठीमध्ये आपण म्हणतो केंद्रोत्सारी बल, या केंद्रोत्सारी बलाचा वापर केलेला असतो. म्हणजे काय, केंद्रोत्सारी बल समजून घ्यायचं जर झालं तर आपण शेतामध्ये पक्ष्यांना हाकलण्यासाठी गोफण आणि गुंडा वापरतो. याच्यामध्ये काय करतो आपण, केंद्राच्या जवळ म्हणजे गोफण आपल्या हातात असते आणि आपण त्याच्या टोकाला दगड ठेवतो आणि आपण जोरानं गोल 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 त्याला फिरवतो आणि त्या दोरीचं एक टोक सोडून देतो. यामुळं काय होतं, तर तो जो टोकाला ठेवलेला दगड आहे तो एवढ्या लांब जाऊन पडतो की आपल्याला अपेक्षित ठिकाणापर्यंत त्या दगडाला पोहोचवता येतं. मग हा दगड तिथपर्यंत जाण्याचं कारण काय, तर आपण त्याला एका केंद्राभोवती जोरानं फिरवलं आणि फिरवल्यामुळं त्याच्यामध्ये एक बल निर्माण झालं आणि त्या बलाचा परिणाम म्हणजे तो दगड लांबपर्यंत जाऊन पडला. तसं इथं सुद्धा आपण काय करतो, केंद्राभोवती पाण्याला वेगानं फिरवतो आणि त्यामुळं पाणी डिस्चार्ज पोर्टमधून म्हणजे बाहेर पडणाऱ्या भागामधून ज्या वेळेला बाहेर जातं ते अतिशय दाबानं किंवा जास्त वेगानं पुढं जातं. मग असे पंप डेअरीमध्ये कुठं कुठं वापरल्या जातात किंवा कोणत्या कामासाठी वापरल्या जातात, तर या पंपाचा वापर डेअरीमध्ये स्वच्छतेसाठी, जास्त उंचीवर पाणी पोचवण्यासाठी किंवा दूध पोचवण्यासाठी, टँकरमध्ये दूध भरण्यासाठी, निर्जंतुकीकरण करण्यासाठी या पंपाचा वापर केला जातो. या पंपामधून आपल्याला दूध, पाणी किंवा वंगण असे पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येतात. या पंपाची आकृती आपण वरती पाहत आहात. याच्यामध्ये पंपाचे वेगवेगळे भाग दाखवलेले आहेत. आकृतीमध्ये तुम्ही पाहता 1 नंबरला डिस्चार्ज पोर्ट आहे. डिस्चार्ज पोर्ट म्हणजे काय, तर ज्यामधून पाणी किंवा दूध पुढं फेकल्या जाणार आहे, बाहेर पडणार आहे. 2 नंबरला केसिंग आहे. केसिंग म्हणजे त्या पंपाचं आवरण. आता हे मुख्यत्वे करून स्टेनलेस स्टीलपासून बनवलेलं असतं. तिसरा भाग आहे इम्पेलर किंवा त्याला आपण पंखा म्हणतो, ज्याच्यामध्ये दूध आणि पाणी, दूध किंवा पाणी हे जो वेगानं फिरणार आहे एका केंद्राभोवती. आणि 4 नंबरला सक्शन पोर्ट म्हणजे या ठिकाणी पाईप बसवलेला असतो या पोर्टला आणि जे काही ज्या दूध किंवा पाणी आपल्याला खेचायचं आहे त्याच्यामध्ये तो दुसरा टोक पाईपाचं ठेवलेलं असतं. आणि जो इम्पेलर आहे या इम्पेलरला फिरवण्यासाठी
ड्रायव्हिंग शाफ्ट असतो. शाफ्ट म्हणजे एक रॉड असतो आणि त्याच्यावरती तो पंखा फिट केलेला असतो आणि त्याच्यामुळं पूर्णपणे वेगाने पाणी आपल्याला आतमध्ये फिरवता येतं किंवा दूध फिरवता येतं आणि ते पुढं मग व्हॉल्यूट पंपामधून पुढं 6 नंबरपासून बघा ते वरच्या बाजूला डिस्चार्ज पोर्टमधून बाहेर पडतं. तर अशा पद्धतीनं याचे भाग आणि त्याचं कार्य थोडंसं मी आता इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता यानंतर आपण दुसऱ्या पंपाची माहिती पाहणार आहोत. दुसरा पंप म्हणजे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप किंवा त्यालाच प्लंजर टाईप पंप किंवा रेसिप्रोकेटिंग पंप असंही म्हटल्या जातं. हा पंप उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपण सायकलमध्ये हवा भरत असतो, तर हवा भरण्यासाठी जो पंप वापरतो तो याच प्रकारचा पंप आहे. मग असा पंप डेअरीमध्ये आपल्याला दूध किंवा पाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा होमोजनायझरमध्ये याचा वापर करता येतो. हा पंप याचं थोडीशी आकृती तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, ती थोडी पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये 1 नंबरला पिस्टन आहे. हा जो पिस्टन आहे याला दट्ट्या म्हणतो आपण, हा मागं पुढं होत असतो आणि तो शाफ्टला जोडलेला असतो. तिथे 4 नंबरला शाफ्ट दिलेला आहे आणि तो शाफ्ट एका चाकाला जोडलेला असतो, ज्या चाकाला मोटारच्या मदतीनं गती दिलेली असते. मग हा पिस्टन ज्या वेळेला पुढं मागं होतो त्यावेळेला आता खालच्या बाजूला तुम्ही पाहिलं तर उघडा असं भाग लिहिलेला आहे. मग त्या ठिकाणाहून तो सक्शन पोर्ट आहे. सक्शन म्हणजे पाणी आत किंवा दूध आत येण्याचा भाग आणि त्याच्या अपोजिट बाजूला म्हणजे वरच्या बाजूला बंद दाखवलेला आहे. तर त्या सिलेंडरमधून ज्या वेळेला हे पिस्टन मागच्या बाजूला जाणार आहे त्यावेळेला मध्ये गॅप तयार होणार आणि त्या जागेमध्ये द्रव पदार्थ येऊन बसणार. आता खालच्या बाजूची जी वाल आहे जिथं उघडा म्हटलं आहे तिथं ही नॉन रिटर्न वाल असते, म्हणजे एक दिशानच पुढं प्रवाह जाऊ देणारी वाल्व असते. तर ही वाल्व बंद होते आणि मग आतमध्ये आलेला जो पदार्थ आहे तो त्या सिलेंडरमध्ये भरतो आणि मग ज्या वेळेला सिलेंडरमध्ये प्रवाह पूर्ण भरतो त्याच्यानंतर तो शाफ्ट पुढच्या बाजूनं ढकलला जातो. पिस्टन पुढच्या बाजूने ढकलला जातो आणि पुढे ढकलल्यानंतर प्रेशर क्रिएट होतं, दाब निर्माण होतो. या दाबाचा परिणाम म्हणजे वरच्या बाजूची जी वाल आहे ती ओपन होते, उघडते आणि तिथून, कारण आकृती नंबर 2 मध्ये जर बघितला तुम्ही उजव्या बाजूच्या तर तिथं वरती उघडा भाग दाखवलेला आहे, तर त्यामधून प्रवाह बाहेर पडतो. तर या पद्धतीनं हा पिस्टन पंप कार्य करत असतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सक्शन स्ट्रोक आणि डिस्चार्ज स्ट्रोक. आता सक्शन स्ट्रोक म्हणजे काय, तर ज्या वेळेला पिस्टन मागच्या बाजूला येतो आणि पदार्थ आतमध्ये पंपामध्ये येत असतो किंवा पंपाच्या सिलेंडरमध्ये येत असतो, ही जी क्रिया आहे याला म्हणायचं सक्शन स्ट्रोक. आणि ज्या वेळेला पिस्टनला शाफ्टच्या मदतीनं पुढं ढकललं जातं त्यावेळेला तो वेगानं किंवा जास्त दाबाने पदार्थ वरच्या बाजूला ढकलला जातो, त्याला म्हणायचं डिस्चार्ज पोर्ट. आणि मग त्यामधून पदार्थ हा पुढच्या बाजूला ज्या ठिकाणी आपल्याला इच्छित ठिकाणी घेऊन जायचं आहे त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाता येतो, म्हणजे त्याच्यामध्ये विशिष्ट दाब निर्माण झालेला असतो. आता पुढचा प्रकार आपण पाहूया, तो म्हणजे रोटरी पंप. हा पंप सुद्धा दुसऱ्या प्रकारचाच पंप आहे, ज्याला आपण जास्त दाब पंप म्हटलेला आहे किंवा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप म्हणलेला आहे. त्यातल्याच प्रकारचा हा पंप आहे. याला रोटरी पंप किंवा गिअर टाईप पंप असंही म्हटल्या जातं. या पंपाचा मुख्यत्वे उपयोग हा आपल्याला आईस्क्रीमचं मिश्रण असतं एका ठिकाणाहून पुढे न्यायचं, त्या ठिकाणी केला जातो.
त्याच्यासाठी अतिशय हा योग्य असा पंप आहे. या पंपाची आकृती तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. त्याच्यामध्ये बघा 2 गिअर एकमेकांना जोडलेले आहेत. आता गिअर असे बसवले आहेत की दोन्ही दात एकमेकांमध्ये घट्ट बसतात. ठराविक वेळेला ते दात एकमेकांच्या जवळ आले की एकमेकांमध्ये घट्ट बसतात. मग आता सक्शन ज्या बाजूला लिहिलेलं आहे त्या बाजूकडनं पदार्थ आत येत असतो. आता जे दात आहेत त्यामध्ये तो पदार्थ अडकतो म्हणजे त्यामध्ये तो द्रव बसतो. आता बसल्यानंतर हे गिअर फिरत असतात. मग फिरत असताना ते गिअर बघा आकृतीमध्ये दाखवलेलं आहे, ॲरो दाखवलेले आहेत. या बाणांच्या मदतीनं तुम्हाला लक्षात येतं की पंप कसा फिरतोय, तर दोन्हीही अपोजिट साईडनं गिअर फिरत असतात. आता दोन्ही गिअरकडे जर तुम्ही बारकाईनं बघितला तर दाताच्या आतल्या बाजूला ॲरो दाखवलेला आहे, तर तो बघा दोन्ही अपोजिट ॲरो आहेत एकमेकांच्या विरुद्ध. तर वरचा गिअर हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, खालचा गिअर हा त्याच्या विरुद्ध दिशेनं फिरत असतो. त्यामुळं दोन्हींच्या दातामध्ये जो काही पदार्थ बसलेला आहे त्या जागेमध्ये तो पदार्थ पुढच्या बाजूला येतो आणि या डिस्चार्ज पोर्टमध्ये तो येतो आणि मग हा डिस्चार्ज पोर्टमधून आपल्याला इच्छित ठिकाणी घेऊन जाता येतो. तर हा झाला दुसरा रोटरी पंप किंवा त्यालाच आपण गिअर पंप असं म्हणतो. या गिअरना फिरवण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा किंवा ऊर्जा वापरली जाते आणि हा पंप डेअरी उद्योगामध्ये उंचावरती जर आपल्याला पदार्थ पोचवायचा असेल किंवा थोडासा घट्ट पदार्थ म्हणजे आईस्क्रीमचं मिश्रण हे थोडंसं घट्ट असतं, तर ते आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी याचा वापर होतो. या पंपाचं वैशिष्ट्य म्हणजे या पंपामध्ये फेस निर्माण होत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पंप जे आपल्या उपकरणामध्ये आहे तर ते इथं आपण संपवतोय, त्याची माहिती आपण इथं थांबवतोय. आता त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे यातला व्हॉल्व किंवा त्याला आपण झडपा असं म्हणतो. तर डेअरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या झडपा वापरल्या जातात. डेअरीमध्ये दुधाचा प्रवाह किंवा द्रवाचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी, तसेच प्रवाहाचा मार्ग बदलण्यासाठी किंवा प्रवाह बंद करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणास व्हॉल्व किंवा झडपा असे म्हटले जातं. झडपांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी आपण इथं काही प्रकार जे की डेअरी व्यवसायामध्ये वापरले जातात त्यांची माहिती आपण इथं पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे गेट व्हॉल्व किंवा द्वार झडप किंवा सरळ झडप. आपण वेगवेगळ्या धरणाचे दरवाजे पाहता, यामध्ये गेट व्हॉल्व वापरलेली असते. किंवा शहराला पाणी पुरवठा करायच्या मोठमोठ्या पाईपलाईन्स असतात, याच्यामध्ये सुद्धा गेट व्हॉल्व वापरलेली असते. या व्हॉल्वला वरच्या बाजूला चक्राकार चक्र बसवलेलं असतं आणि ते चक्र फिरवूनच व्हॉल्व उघडायची अथवा बंद करायची असते. या व्हॉल्व तशा मोठ्या आकाराच्या असतात, त्यामुळं या उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी आपल्याला यांत्रिक ऊर्जेची गरज पडते. याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्रेसरचा वापर करू शकता किंवा हायड्रॉलिक पॉवर म्हणजेच पाण्याची जी शक्ती आहे त्याचा वापर किंवा इलेक्ट्रिक पॉवर विद्युत ऊर्जेचा वापर आपल्याला या व्हॉल्वच्या उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी करावा लागतो. दुसरी व्हॉल्व आहे ती म्हणजे ग्लोब व्हॉल्व. आता ज्या वेळेला आपल्याला नियंत्रित प्रवाह पुढं पाठवायचा असतो, म्हणजे पाईपमधून 100% प्रवाह नाही पुढं पाठवायचा, आपल्याला अर्धा पाठवायचा आहे किंवा 30% पाठवायचा आहे, 40% पाठवायचा आहे,
तर अशा वेळेला आपल्याला जी व्हाल्व वापरावी लागते ती ग्लोब व्हाल्व. वरती आकृती तुम्ही पाहत आहात ग्लोब व्हाल्वची. तर ही व्हाल्व थोडीशी गेट व्हाल्व सारखीच असते, पण हिच्यामध्ये मात्र आपल्याला प्रवाह कमी जास्त करता येतो. आता आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या तोट्या पाहता, तर याच्यामध्ये फिरवून पाण्याचा वेग कमी जास्त करणारी तोटी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकदम पाण्याचा प्रवाह जास्त येणारी तोटी असते, किंवा वरच्या बाजूला स्पिंडल असतो आणि तो फिरवता येतो कमी जास्त. तर तसा व्हाल्व सुद्धा आपल्या पाईपलाईनला आपण बसवत असतो की प्रेशर जास्त पाहिजे, व्हाल्व पूर्ण उघडा. प्रेशर कमी हवा आहे तर व्हाल्व आपण कमी उघडतो. तर अशा पद्धतीनं ही ग्लोब व्हाल्व कार्य करत असते. व्हाल्वचा पुढचा प्रकार आहे चेक व्हाल्व. चेक व्हाल्व ही स्वयंचलित आणि स्वक्रिया करणाऱ्या असतात. या झडपा फक्त पुढच्या दिशेनेच द्रवाचा प्रवाह जाऊ देतात, म्हणूनच यांना चेक व्हाल्व असं म्हटल्या जातं. तुम्ही स्क्रीनवरती आकृती पाहत आहात, त्या आकृतीमध्ये एक दिशेनंच प्रवाह दाखवलेला आहे. यानंतर व्हाल्वचा प्रकार आहे तो सेफ्टी व्हाल्व. आता सेफ्टी व्हाल्व आपण आपल्या घरामध्ये प्रेशर कुकर असतं त्याच्यावरती ही व्हाल्व बसवलेली असते. म्हणजे कुकरमध्ये जर वाफेचा दाब वाढला तर तो बस्ट होऊ शकतो किंवा कुकर फुटू शकतो. तर तो वाफेचा दाब कमी करण्यासाठी वरच्या बाजूला जी व्हाल्व बसवलेली असते तिला सेफ्टी व्हाल्व म्हटलं जातं. आता निश्चित दाबापेक्षा जास्त दाब सिस्टीममध्ये निर्माण झाल्यास ही झडप उघडते व सिस्टीममधील दाब कमी करण्यासाठी द्रावण सोडून देते किंवा वाफ सोडून देते. जेव्हा झडपेवरील पूर्वनिश्चित दाबापेक्षा सिस्टीममधील दाब कमी होतो तेव्हा ही झडप स्वयंचलितपणे स्वतःहून बंद होते. मग अशा झडपांचा वापर डेअरी इंडस्ट्रीमध्ये होमोजेनायझर, वाफ निर्माण करणारा जनरेटर किंवा एअर कॉम्प्रेसर अशा उपकरणांमध्ये केला जातो. यानंतरची व्हाल्व आहे फ्लोट व्हाल्व. आता फ्लोट व्हाल्व ही आपल्याकडं टेरेसला जी पाण्याची टाकी बसवलेली असते तर त्या टाकीला शक्यतो अशा व्हाल्व बसवलेल्या असतात. कारण टाकीमधील पाण्याची लेवल जेवढी अपेक्षित आहे तेवढी भरल्यानंतर तो येणारा प्रवाह ती व्हाल्व बंद करते आणि मग जास्तीचं पाणी किंवा ओव्हरफ्लो होण्याचा प्रकार आपल्याला टाळता येतो. तसंच ही झडप पाईपलाईनवर बसवता येते. डेअरीमध्ये हिचा वापर त्यासाठी केलेला असतो. या झडपेची उघडझाप ही फ्लोटला जोडलेल्या एक्सटेन्शन रॉडच्या मदतीनं नियंत्रित केली जाते. जे काही भांडं असेल त्याच्यातील द्रावणाची पातळी आपल्याला जेवढी ठेवायची आहे त्या पातळीपर्यंतच ही व्हाल्व सेट केलेली असते, ज्यामुळं की त्याच्यामध्ये जास्त द्रावण येणार नाही आणि ते ओव्हरफ्लोही होणार नाही. अशा व्हाल्वचा वापर पाश्चरायझरला दुधाचा पुरवठा करत असताना एक बॅलन्स टँक असते, त्या बॅलन्स टँकमध्ये ही फ्लोट बसवलेली असते, म्हणून त्या बॅलन्स टँकचं नावसुद्धा फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँक असं ठेवलेलं आहे. पुढचा व्हाल्वचा प्रकार आहे फ्लो डायव्हर्जन व्हाल्व किंवा प्रवाह वळविणारी झडप. या झडपेचा वापर पाश्चरायझर मशीनमध्ये केला जातो. थोडक्यात पाश्चरायझरमधील होल्डिंग विभागामध्ये दूध 72 अंश सेल्सिअस तापमानाला तापवून 15 सेकंद थांबवल्या जातं. जर समजा या विभागामध्ये येणाऱ्या दुधाचं तापमान 72 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर त्यावेळेला ही फ्लो डायव्हर्जन व्हाल्व उघडते आणि पाश्चराइज न झालेलं दूध म्हणजेच 72 अंश सेल्सिअसपर्यंत न गरम झालेलं दूध परत फ्लोट कंट्रोल बॅलन्स टँककडे पाठवते. म्हणजे थोडक्यात या व्हाल्वचा उपयोग अपेक्षित तापमाना इतकं जर द्रवाचं तापमान निर्माण झालं तरच त्या द्रवाला पुढं पाठवण्याचं कार्य
ही वाल्व करते, अन्यथा त्या द्रवाचा प्रवाह आपण ज्या ठिकाणी परत केलेला आहे त्या ठिकाणाकडे पाठवण्याचं काम ही वाल्व करत असते. म्हणजे रिजनरेशन विभागाकडे दुधाचा प्रवाह पाश्चरायझरमधला पाठवला जात नाही. आता या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण डेअरी प्लांट ॲसेसरीज कोणत्या आहेत, डेअरी प्लांट ॲसेसरीज म्हणजे काय, तसेच यामध्ये पंपाचे वेगवेगळे प्रकार, सेंट्रिफ्युगल आणि दुसरा पॉझिटिव्ह पंप, सेंट्रिफ्युगल पंपाचं उदाहरण, दुसरं आहे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंप, याच्यामध्ये प्लंजर टाईप पंप आणि रोटरी पंप. यानंतर आपण वेगवेगळ्या व्हॉल्व किंवा झडपा बघितल्या. यामध्ये गेट व्हॉल्व, ग्लोब व्हॉल्व, चेक व्हॉल्व, सेफ्टी व्हॉल्व, फ्लोट व्हॉल्व आणि शेवटी आपण पाहिली आता फ्लो डायव्हर्जन व्हॉल्व. अशा वेगवेगळ्या व्हॉल्वचाही अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आता या ठिकाणी आपण व्हिडिओला विराम देत आहोत. तुम्ही मात्र घरीच राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ.